या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. कोल्हापूर महानगरपालिका इस्टेट ऑफिसर सासने यांनी आज कपिल तीर्थ मार्केटमध्ये धडक कारवाई केली. त्यांनी मार्केटमधील अनेक दुकानगाळ्यांना टाळे लावलं आहे. या कारवाईबाबत अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी राजेंद्र मकोडे. कपिल तीर्थ मार्केटमध्ये आज विलास सासने आणि त्यांच्या सहकार्यांनी या ठिकाणी थकीत गाळेधारक आहेत त्यांच्यासमोर कारवाई केलेली आहे. 1 ते 1.25 लाख असे त्यांची थकबाकी आहे आणि त्याच्या जे 50,000 किंवा 1 लाखाच्या रक्कमवरती त्यांची कारवाई टाळणार आहे. मात्र आज 9 गाळे त्यांनी सील केलेले आहेत आणि ही कारवाई अशीच चालू राहणार आहे सांगितलेलं आहे. दुकानदारांनी कटोता टाळण्यासाठी किंवा आपली गैरसोय टाळण्यासाठी प्रशासनाने संपर्क साधावा आणि कमीत कमी रक्कम भरावी असं आव्हान त्यांनी महानगरपालिकेच्या वतीने केलेले आहे. इस्टेट ऑफिसर विलासराव साळोखे यांनी त्यांच्या सहकार्याने या ठिकाणी कपिल तीर्थ मार्केटमध्ये एक थकीत भाड्यासंदर्भात कारवाई केलेली आहे. या संदर्भात सर्वांना नोटिसा देऊन त्याची पुढची स्टेप म्हणून आज काही गाळे सील केलेले आहेत. जरा सविस्तर माहिती सांगा. आज आम्ही कपिल तीर्थ मार्केटमधील 103 गाळेधारकांना यापूर्वी वसुलीबाबतच्या नोटिसा लागू केल्या होत्या. परंतु त्या नोटिसीचं अनुसरून एकाही गाळेधारकांनी महानगरपालिकेची आमची थकबाकी जी होती, व्याजासह थकबाकी होती, ती काही भरणा केली नाही. म्हणून आज आम्ही माननीय प्रशासक मॅडमसो, अतिरिक्त आयुक्त सो, सहाय्यक आयुक्त मॅडमसो यांच्या आदेशानुसार आज आम्ही सीलची कारवाई केलेली आहे. या कारवाईमध्ये आतापर्यंत आम्ही 10 गाळे सील केलेले आहेत. एकूण किती गाळे किती नोटीस त्यामध्ये दिलेली? एकूण या कपिल तीर्थ मार्केटमध्ये 103 गाळे आहेत. 103 गाळेधारकांना यापूर्वी वसुलीबाबतच्या नोटिसा लागू करण्यात आल्या होत्या. वाढीव त्यांचं काय न भरण्याचं काय कारण आहे नेमकं त्यांचं? वाढीव न भरण्याचं कारण म्हणजे त्यांना जी आकारणी केली आहे ती आकारणी चुकीची आहे असं त्यांचं मत आहे. परंतु आम्ही शासनानं दिलेल्या परिपत्रकाच्या आधारे जी आकारणी केलेली आहे ती आकारणी योग्य व बरोबर आहे. हे वारंवार आम्ही त्यांना सूचना दिलेल्या आहेत, परंतु त्या सूचनांचं पालन त्यांनी केलेलं नाही. त्यामुळे आम्हाला शेवटी ही सीलबंद करण्याची कारवाई करावी लागेल. उद्या पण चालू राहणार आहे. उद्या पण चालू राहणार आहे. जोपर्यंत गाळ्याची थकबाकी भरत नाहीत तोपर्यंत ही कारवाई चालू राहणार आहे. कटोता टाळण्यासाठी ती कितीपर्यंत भरणं अपेक्षित आहे किंवा काय ते 50% रक्कम भरणं अपेक्षित आहे, काय नेमकं तुम्हाला भेटतं? आज या कपिल तीर्थ मार्केटमधील प्रत्येक गाळेधारकाची साधारणपणे 1,82,000च्या आसपास थकबाकी आहे. ह्या थकबाकीपैकी आज जर कोण 50%, 1 लाखाच्या वर जर कोण भरत असेल तर त्यांचं सीलबंद कारवाई आम्ही थांबवणार आहे आणि जे कोणी भरणार नसेल त्याची सीलबंद कारवाई चालू ठेवणार आहे.